लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींची प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे। चुकीची केवायसी करणाऱ्या महिलांसाठी पर्याय हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। अंगणवाडी सेविकांमार्फत ही प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे। बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटरवरून या संदर्भात माहिती दिलेली आहे। लाडक्या बहिणींना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती। मात्र काही कारणांमुळे ई-केवायसी करताना महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याचं समोर आलं आणि त्यामुळे योजनेच्या निकषांनुसार लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत, असं ट्विट आदिती तटकरेंनी केलं। राज्यातील ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल त्या सर्व लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आपल्या राज्याचे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। राज्यातील ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे डिसेंबर महिन्याचे पैसे आलेले नसतील ते म्हणजे तुमची केवायसी चुकलेली असेल किंवा केवायसी अर्धवट झालेली असेल तर किंवा तुमची केवायसी मध्ये काही चुकी आढळल्या असेल तर त्या सर्व लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, मागच्या 4 ते 5 दिवसापासून राज्यातील भरपूर लाडक्या बहिणी रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी सुरू देखील केलं होतं। तर या आंदोलनाला काल खऱ्या अर्थाने या ठिकाणी यश आल्याचं आपल्याला पाहायला देखील मिळत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, कालच महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय देखील या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। काल JR देखील आलेला आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनो, आज सकाळपासूनच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। बघा ज्या लाडक्या बहिणींनो, राज्यातील ज्या लाडक्या बहिणीची केवायसी चुकलेली होती त्यांच्यापासून केवायसी करताना काही चुकीचे पर्याय देखील निवडण्यात आलेले होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील काही लाडक्या बहिणींनी केवायसी देखील केलेली नव्हती। अशा सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी देण्यात येणार असल्याची माहिती आपल्या राज्याचे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी स्वतः सांगितले आहे। जर तुम्ही नोव्हेंबर हप्त्याचे पैसे डिसेंबर हप्त्याची वाट पाहत असाल, तुमची केवायसी चुकलेली असेल, केवायसी केलेली नसेल, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता कसा येईल, तुम्ही केवायसी दुरुस्ती करता येणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे 1500 रुपये आणि वर्षाचे 18,000 रुपये सुरळीतपणे तुम्हाला कसे सुरू राहणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तुम्हाला सर मुद्देसूद माहिती या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे। बघा आपल्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून राज्यातील 2 कोटीपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना अर्जंट या ठिकाणी सूचना देखील देण्यात आलेली आहे। तुम्ही आता पुन्हा एकदा केवायसी तुम्ही करू शकता, परंतु ही केवायसी अगदी सारखी होणार नाही। केवायसी प्रत्यक्षामध्ये तुम्हाला करता येणार आहे। तर आता तुम्हाला कशी केवायसी करायला सांगितले त्याविषयी माहिती देतो। फक्त पुढचे 2 मिनिटं हा व्हिडिओ तुम्ही पाहत राहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही जी काही मागची केवायसी केली होती ती केवायसी मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून केली होती किंवा तुम्ही महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन केवायसी केलेली होती। परंतु लाडक्या बहिणींनो, जी काही केवायसी आता परत करायची आहे ही आता केवायसी तुमच्या गावातील जी काही अंगणवाडी सेविका आहे त्या अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार आहे। ही केवायसी आता कधीपासून करण्यात येणार आहे असा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल तर अंगणवाडी सेविका तुमची केवायसी कशा पद्धतीने करणार आहेत याची सुद्धा माहिती या ठिकाणी मी देण्यात आलेली आहे। ती माहिती सुद्धा वाचून दाखवतो जेणेकरून ज्या लाडक्या बहिणी नोव्हेंबर महिन्याच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्यापासून वंचित असतील तर तुम्हाला केवायसी चुकलेल्या असतील तर आता ज्या लाडक्या बहिणीची पुन्हा एकदा केवायसी करण्यात येईल, ज्यांची केवायसी सक्सेसफुल होईल आणि त्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता यासोबतच तुम्हाला जानेवारीचा हप्ता देखील जमा होईल आणि पुढचे हप्ते तुम्हाला सुरळीतपणे या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होत राहतील। जर वाटत असेल की आपल्या महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी वर्षाचे 18,000 रुपये सुरळीतपणे या ठिकाणी तुम्हाला मिळायला पाहिजेत, तुम्ही सुद्धा महत्वाची काही तुम्हाला कामे करायची आहेत। ही कामे तुम्हाला तात्काळ करायची आहेत जेणेकरून तुमच्या हप्ता लाडक्या बहिणीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये यायला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त मुदत किती देणार आहे ते देखील सांगणार आहे, कारण तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आहे। अगोदर तुम्हाला केवायसी करायचं आहे तर केवायसीची मुदत तुम्हाला 19 नोव्हेंबर 2025 पर्यंत देण्यात आली होती, परंतु 19 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील सर्व लाडक्या बहिणीची केवायसी झालेली नव्हती। त्यानंतर ही केवायसीची तारीख
19 नोव्हेंबरवरनं 31 डिसेंबर पर्यंत या ठिकाणी करण्यात आलेली होती, परंतु 31 डिसेंबर पर्यंत सुद्धा लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली नव्हती. ज्यांनी केवायसी केलेली होती तर त्यांची केवायसी चुकलेली होती. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील केवायसी चुकलेल्या आणि केवायसी न केलेल्या सर्व लाडक्या बहिणींना आता पुन्हा एकदा केवायसी करावी लागणार आहे. तर ही केवायसी अंगणवाडी सेविका कशा पद्धतीने करणार आहेत याविषयी सुद्धा माहिती देतो. तुम्ही या 5 गोष्टीची काळजी घेतली तर तुमची केवायसी सक्सेसफुल होईल. तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचे पैसे, डिसेंबरचे पैसे आणि जानेवारीचे पैसे असे तुम्हाला टोटल 3 हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि पुढील हप्त्याचे पैसे देखील सुरळीतपणे या ठिकाणी सुरू होणार आहेत. परंतु तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे गेला आणि जर तुम्ही विचारला केवायसी कशी करायची ते देखील तुम्हाला माहिती देतील. जर तुम्ही या 5 चुका तर पुन्हा केल्या नाहीत तर आणि 5 चुका केल्या तर तुमची केवायसी परत या ठिकाणी लाईफ टाइम या ठिकाणी रद्द करण्यात येणार आहे. परत तुम्हाला 3.5 वर्ष अजून राहिलेले आहे. हे 3.5 वर्ष या योजनेच्या माध्यमातून 1 रुपया सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला वाटत असेल की आपले केवायसी चुकू नये, आपल्याला लाभ सुरळीतपणे मिळावा, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही सविस्तरपणे पहा. ज्या लाडक्या बहिणी वेळ काढून पुन्हा हा व्हिडिओ सविस्तर पाहतील त्यांना 100% 101% त्यांची केवायसी सक्सेसफुल होईल. अन्यथा ज्या लाडक्या बहिणी अर्धवट व्हिडिओ पाहतील, हा व्हिडिओ न पाहताच केवायसी करतील, त्या लाडक्या बहिणीचे या ठिकाणी नुकसान देखील होणार आहे, त्यांचा तोटा देखील होणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण डायरेक्ट मुद्द्यावरती वळूयात. बघा या ठिकाणी तुमचा जास्त मी वेळ घेणार नाही, थेट जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे क्लिअर करून सांगतो. बघा लाडक्या बहिणींनो, मागच्या 5 ते 7 दिवसापासून महाराष्ट्र राज्यातील काही विविध जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीने रस्ता रोको आंदोलन देखील सुरू केलं होतं, ते तुम्हाला देखील माहित असेल. तर या आंदोलनाचा पाठपुरावा या ठिकाणी विविध जिल्हा अध्यक्ष आहेत, जे काही आपले जिल्हा अधिकारी आहेत, जे काही जिल्ह्याचे खासदार आहेत, जे काही तालुक्याचे आमदार आहेत, त्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे या ठिकाणी मागण्या पोहोचवण्यात आलेल्या होत्या. म्हणजे तुमच्या तालुक्यात जे काही आमदार आहेत, तुमच्या जिल्ह्यात जे काही खासदार आहेत, तुमच्या मतदारसंघातील जे काही स्थानिक नेते आहेत, या सर्वांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अर्थमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या तुमच्याकडे मागणी या ठिकाणी आणि त्याचा पाठपुरावा देखील या ठिकाणी करण्यात आला होता. आता ही मागणी ज्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे गेली, एकनाथ शिंदे साहेबांकडे गेली, त्यावरती या ठिकाणी मंत्रिमंडळाची देखील या ठिकाणी बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीतूनच कालच शासन निर्णय या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. आता या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय की राज्यातील ज्या लाडक्या बहिणीची केवायसी चुकलेली आहे, ज्यांची केवायसी अर्धवट राहिलेली आहे, ज्यांच्या आधार कार्डामुळे प्रॉब्लेम आलेला आहे, मोबाईल नंबरवर प्रॉब्लेम आलेला आहे, ज्यामुळे ज्यांना पैसे आले नाहीत तर ते पैसे तुम्हाला 100% या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजेच या ठिकाणी अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून प्रत्यक्षपणे तुमची केवायसी या ठिकाणी केली जाणार आहे. आता तुम्हाला ऑनलाईन पद्धत देखील केवायसी करता येणार नाही, कारण लाडकी बहीण योजनेची जे वेबसाईट पोर्टल आहे, नारी शक्ती दूत असेल किंवा लाडकी बहीण योजनेची जे ऑफिशियल वेबसाईट आहे, तर ती वेबसाईट पोर्टलवरती केवायसीचा ऑप्शन या ठिकाणी दाखवत नाही. तो केवायसीचा ऑप्शन 1 डिसेंबर पासून या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. एकंदरीत जर आपल्याला पाहायला गेलं तर लाडक्या बहिणीनं तुम्ही या ठिकाणी मोठी भूमिका घेतलेली आहे, तर त्या भूमिकेला यश देखील आलेलं आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींना आता पुन्हा एकदा केवायसी करता येणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणीने नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आले असतील त्यांना काळजी करायची कोणतीही गरज नाही, कारण त्यांची केवायसी सक्सेसफुल झालेली आहे. ज्यांना लाभ देखील सुरळीतपणे या ठिकाणी आलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिसेंबरचे पहिले आले नसतील, नंतर नोव्हेंबरचे पैसे आले नसतील, ज्या लाडक्या बहिणींना केवायसी या ठिकाणी करावी लागणार आहे. आता केवायसी करा, अन्यथा 1500 रुपये तुम्ही विसरू शकता. आता बघा, अन्यथा नंतर वर्षाचे तुम्हाला 18,000 रुपये या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत. अशा पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाक्य सुद्धा फरत आहेत. आता बघा लाडकी बहिणींनो, एकंदरीत जर आपण पाहूयात की अंगणवाडी सेविकेकडे कधीपासून केवायसी आपण करायला सुरुवात करायची, ही केवायसी किती दिवसापासून असेल आणि या अंगणवाडी सेविका किती दिवस तुमची केवायसी करतील आणि तुम्हाला नोव्हेंबरचे डिसेंबरचे पैसे कधीपासून तुमच्या खात्यामध्ये जमा होतील याची माहिती सुद्धा तुम्हाला आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. फक्त 5 मिनिटं अत्यंत महत्वाचे आहेत. तर हा केवायसीचा व्हिडिओ आहे, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनो आवर्जून हा व्हिडिओ पाहायचा आहे. बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील भरपूर लाडक्या बहिणी आमच्याकडे विचारपूस देखील करत असतात. आम्ही तर त्यांना काय सांगणार, कारण सरकारने यावरती कोणताही निर्णय मागच्या काही दिवसामध्ये घेतलेला नव्हता. त्यामुळे आम्ही सुद्धा लाडक्या बहिणींना काही सांगत नव्हतो. परंतु सध्या स्थितीला पाहायला गेलं तर मागच्या 8 दिवसापासून थेट लाडक्या बहिणी रस्त्यावरती उतरल्या, त्याने देखील गाड्या अडवायला सुरुवात केली, आंदोलन केली, मोर्चे काढले. या खऱ्या अर्थाने आंदोलना मोर्चाला यश देखील आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देणारा निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर तुमच्या आंदोलनाला या ठिकाणी यश आलेलं आहे. बघा सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही मोर्चे काढलेले होते त्याचा थेट परिणाम केवायसी वरती या ठिकाणी झालेला आहे.
कारण महाराष्ट्र शासनाने याची दखल सुद्धा या ठिकाणी घेतलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन लगेच तुम्हाला शासन निर्णय देखील सुद्धा या ठिकाणी काढलेला आहे. लगेच तुम्हाला महिला आणि बालविकासाच्या मंत्री जे काही लाडकी बहिणीच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडम देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून काल एक पोस्ट देखील केलेली आहे. या पोस्टमध्ये स्पष्टपणे आदित्यने सांगितलं की राज्यातील काही लाडक्या बहिणींना तांत्रिक अडचणीमुळे पैसे आले नव्हते, काही लाडक्या बहिणींना केवायसी चुकल्यामुळे पैसे आले नव्हते, काही लाडक्या बहिणींना केवायसी न केल्यामुळे पैसे आले नव्हते. जर तुम्ही केवायसी केली असेल तर तुमची केवायसी सक्सेसफुल झाली असेल तर तुम्ही पर्सनल तरी पण तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला सुद्धा केवायसी या ठिकाणी करावी लागणार आहे. कारण तुम्हाला जरी केवायसी सक्सेसफुल दाखवली असली तरी पण तुम्हाला तांत्रिक अडचणीमुळे असल्यामुळे ही केवायसी पूर्ण न झालेली असावी. जर केवायसी अगोदर सक्सेसफुल दाखवली असेल तरी पण तुम्हाला अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून फिजिकल व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून ही केवायसी करणे अतिशय गरजेचं आहे. परंतु ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आले त्यांनी केवायसी नाही केली तरी पण तुम्ही चालू शकेल, परंतु त्यांनी थोडीफार या ठिकाणी विचारपूस करायचं आहे जेणेकरून पुढील जानेवारीचा जो काही हप्ता आहे त्या हप्त्याचे पैसे देखील तुमच्या खात्यामध्ये व्यवस्थित जमा होतील. बघा आता लाडक्या बहिणीने एकंदरीत जर आपलं पाहायला गेलं तर डायरेक्ट मुद्द्याकडे वळूया. आता अंगणवाडी सेविका तुमची कशी केवायसी करणार हेच तुम्हाला आता लगेच सांगतो. बघा काल महिला बाल विकासच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील माहिती सांगितली आहे. प्रत्येक जिल्ह्यामधील जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी स्वतः सूचना देखील दिल्या आहेत. अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून लाडक्या बहिणीची फिजिकल व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून हे ठिकाणी तुमची आता केवायसी होणार आहे. आता बहिणींनो एकंदरीत जर आपल्याला पाहायला गेलं तर तुमचा जो तालुका असेल, तुमच्या तालुक्यामध्ये जे काही गाव असेल, गावामध्ये काही अंगणवाडी वगैरे असते, तुमच्या गावामध्ये देखील असते. आता या अंगणवाडीच्या सेविका आहेत तर या सेविकेच्या माध्यमातून तुमची केवायसी केली जाणार आहे. आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतीची कामे असतील, यासोबतच या ठिकाणी दवाखान्याची काही सरकारी कामे असतील, त्यासोबतच काही रजिस्टर असतात, नोंदणी असतात, अशी सर्व कामे अंगणवाडी सेविका या ठिकाणी करत असतात. त्यामुळे परत एकदा महिला आणि बाल विकासच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी मोठं काम दिलेलं आहे. त्यामुळे त्या सर्व अंगणवाडी सेविकांना तुमची केवायसी करणं अनिवार्य आहे. बघा लाडक्या बहिणींवर राज्यातील भरपूर लाडक्या बहिणीची केवायसी चुकलेली होती, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना परत एकदा एक ठिकाणी दिलासा मिळालेला आहे आणि राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींना आनंदाचे या ठिकाणी वातावरण पसरलेलं आहे. बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही कोणतीही काळजी करू नका. बहिणींनो एकंदरीत पाहायला गेलं तर अंगणवाडी सेविका कशी केवायसी करतील, तुमच्या घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत की नाही याची देखील तपासणी करणार आहेत, पडताळणी या ठिकाणी करणार आहेत, याची माहिती घेऊनच टाकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे केवायसी तुम्हाला 100% सक्सेसफुल झाली पाहिजे. यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे याविषयी सुद्धा माहिती देतो. कालांतराने भरपूर लाडक्या बहिणी देखील सध्या स्थितीला श्रीमंत झालेल्या आहेत. राज्यातील भरपूर लाडक्या बहिणी सध्या स्थितीला शेती खूप करत आहेत, त्यामुळे मोठमोठ्या गाड्या खरेदी करत आहेत. काही लाडक्या बहिणीची मुले सरकारी नोकरीमध्ये कर्मचारी बनले आहेत, त्यामुळं ज्यांनी केवायसी केले तर त्यांचे अर्ज या ठिकाणी अपात्र देखील केले जाणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी खरंच गरजू आहेत, ज्या लाडक्या बहिणीकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे, ज्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा आत आहे, ज्यांचं ते महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत, ज्या बहिणीचं वय 21 वर्ष पूर्ण आहे आणि 65 वर्षाच्या आतमध्ये आहेत, ज्या बहिणी सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत नसतील, अशा लाडक्या बहिणींना केवायसी करायचे. आता त्यांचीच या ठिकाणी केवायसी ग्राह्य धरली जाणार आहे. परंतु राज्यातील सर्व ज्या लाडक्या बहिणी श्रीमंत असतील, ज्यांच्याकडे भरगड पैसा असेल, त्यांची केवायसी सक्सेसफुल दाखवणार नाही. ज्या लाडक्या बहिणीने केवायसी करो अगर न करो तरी पण तुमचा हप्ता या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे. कारण लाडक्या बहिणीचा हप्ता सोडणाऱ्या आदित्य तटकरे मॅडमने स्वतः सांगितले की तुमच्या आरटी विभागाकडून, परिवहन विभागाकडून तुमचा गाड्यांचा डाटा देखील मागवलेला आहे आणि कृषी खात्याकडून शेतकरी बहिणीचा डाटा देखील मागवलेला आहे आणि सरकारी कर्मचारी असणाऱ्या बहिणीचा डाटा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मागवलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता केवायसी करणं गरजेचं आहे. केवायसी जर केला तुम्हाला महिन्याचे 1,500 रुपये आणि वर्षाचे 18,000 रुपये या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा भरपूर कामे असतील, आम्हाला सुद्धा भरपूर कामे आहेत, त्यामुळं तुमचा वेळ जास्त घेणार नाही, आमचा सुद्धा वेळ जास्त या ठिकाणी घालवणार नाही. थेट आता मुद्द्याकडे वळत लाडक्या बहिणींनो एकंदरीत जर पाहायला गेलं तर शासन निर्णय या ठिकाणी काढलेला आहे. तुमच्या स्थानिक नेत्यांना देखील म्हणजे तुमच्या गावातील सरपंच असतील, तालुक्याचे आमदार असतील, जिल्ह्याचे खासदार असतील, मतदारसंघाचे पदाधिकारी असतील, यासोबत जे काही राजकारणी असतील त्यांच्या माध्यमातून तुमच्याकडे पाठपुरवठा करण्यात आला होता. म्हणजे लाडकी बहिणीची मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सर्व लाडक्या बहिणीच्या मागण्या या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. त्यावरती लगेच या ठिकाणी निर्णय झालेला आहे. लगेच शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय लगेच कालच काढण्यात आलेला आहे. एकंदरीत जर या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणी केवायसी केल्यात त्यांची केवायसी चुकलेली असेल, अर्धवट केलेली असेल तर त्या सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा केवायसी करण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे परंतु यावेळी जर लाडक्या बहिणी तुम्ही एकदा चुका केल्या तर तुम्हाला डबल संधी दिली जाणार आहे, अशी माहिती सुद्धा आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही शेवटच्या संधीचं सोनं करून घ्या. त्यामुळे लाडक्या बहिणींनो महिन्याला 1,500 रुपये आणि वर्षाचे 18,000 रुपये ज्या लाडक्या बहिणींना परत एकदा चुका केली तर तुम्हाला या ठिकाणी याचे पैसे मिळणार नाहीत. अर्धवट केवायसी केली तर त्या लाडक्या बहिणीची केवायसी परत होणार नाही.
बघा तुमची पुढील वर्षासाठी हा लाभ देखील बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो ताबडतोब ही तुम्हाला कामे करायची आहेत. अंगणवाडी सेवकासाठी कशी केवायसी करायचे याविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला केवायसी आता तुम्हाला मोबाईलवरती करावी लागणार नाही, लॅपटॉपवरती करावी लागणार नाही. अंगणवाडी सेविका तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुमची केवायसी करणार नाहीत. तर ही केवायसी अगदी कागदी प्रक्रियेमध्ये होणार आहे. एकंदरीत जर तुमच्या गावामधील अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका तुमच्या अंगणवाडी की बोलून या ठिकाणी तुमची तपासणी करणार आहेत. या तपासणीमध्ये कोणकोणत्या गोष्टी चेक केल्या जाणार आहेत याविषयी देखील माहिती सांगतो. बघा लाडक्या बहिणीने एकंदरीत पाहायला गेलं तर अंगणवाडी सेविका तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी आहे का हे देखील पाहणार आहेत. तुमच्या घरामध्ये दुसरं तुमची प्रॉपर्टी आहे का हे देखील आता चेक केलं जाणार आहे. आणि तुमचा अर्ज आहे तो या ठिकाणी जर प्रॉपर्टी जास्त असेल तर त्या ठिकाणी तुमचा अर्ज बाद केला जाणार आहे. तुमचा हप्ता देखील या ठिकाणी बंद होणार आहे. आणि महिन्याचे 1500 आणि वर्षाचे 18,000 रुपये या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत. जर बघा अंगणवाडी सेविका जी तपासणी करणार आहेत ती जी गाडीचा यानंतर त्यानंतर दुसरी तपासणी करणार ते म्हणजे तुमच्या गावखेड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होणार आहे ती तपासणी म्हणजे लाडक्या बहिणींनो ही तपासणी दुसरी होणार आहे. तर ती तपासणी म्हणजे शेतजमीन. जर तुमच्या नावावर जास्त 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर या ठिकाणी तुमचा अर्ज या ठिकाणी बाद केला जाणार आहे. त्यामुळे त्यांना सुरळीतपणे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ही व्यवस्थित तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. आणि जर तुमचा अर्ज अपात्र झाला तर या ठिकाणी तुमचा लाभ दिला जाणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं जर तुमचं वय आधार कार्डवरती वेगळं आणि तुमचं वय ऍक्च्युअलमध्ये 65 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुमचा देखील या ठिकाणी लाभ बंद केला जाणार आहे. तुमच्याकडून उत्पन्नाचा दाखला मागवण्यात येऊ शकतो. यामध्ये वार्षिक उत्पन्न किती आहे हे देखील तपासलं जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सरकारी नोकरी आहे का या देखील गोष्टी तपासल्या जाणार आहेत. आणि तुमची केवायसी या ठिकाणी कागदी प्रक्रियेमध्ये केली जाणार आहे. ते पूर्णपणे फॉर्म या ठिकाणी तुम्हाला बाल विकास विभागाला या ठिकाणी दिले जाणार आहेत. आणि तुमचे अधिकाऱ्याकडून देखील परत एकदा ऑनलाईन पद्धतीने व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. आणि यानंतर तुमचा लाभ या ठिकाणी सुरळीतपणे या ठिकाणी चालू राहणार आहे. बघा सध्या स्थितीला अजून काही अधिकृत माहिती आलेली नाही, परंतु सध्या स्थितीला पाहायला गेलं तर तुमचे फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे घरोघरी जाऊन चौकशी करण्यात येणार आहे. आता एकंदरीत चौकशी कधीपासून होणार आहे यावरती आदित्य तटकरे मॅडम काय म्हणाले हे पाहणे देखील अत्यंत गरजेचं आहे. लवकरच आदित्य तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून सर्व गोष्टी स्पष्ट केल्या जाणार आहेत. आता ही केवायसी कधीपर्यंत केली जाणार, जी काही फिजिकल व्हेरिफिकेशनची केवायसी आहे कधीपासून सुरू होणार याची अंतिम तारीख काय यावरती लवकरच निर्णय होईल. निर्णय झाला की तुम्हाला लगेच हा व्हिडिओ येणार आहे. तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमची केवायसी संदर्भात हप्त्याच्या संदर्भात या योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. हा व्हिडिओ आवडल्यास जसेच लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.